मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले या तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय कांबळे साहेब, तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपले जिल्ह्याचे CEO साहेब, यांचे CS साहेब, सन्माननीय प्रिया आळवेकर मॅडम, आमच्या युनियन बँकेचे मॅनेजर सन्माननीय सातोसे साहेब, आमच्या ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नाईक, उपाध्यक्ष सावंत सर, सावंत मॅडम, जोशी पटेल मॅडम, आमचे CEO तानावडे सर, बोरवडे सरपंच बांधर साहेब, ग्रामसेवक अवस्थकर साहेब, शेट्टी सर, आमच्या मुख्याध्यापिका देसाई मॅडम, उपस्थित पालक वर्ग, बंधू आणि भगिनी, आजचा हा योग म्हणजे बरोबर युद्ध सरकार योग म्हटला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही हा कार्यक्रम विचारात घेतला, जवळजवळ
2 महिन्यापूर्वी आम्ही डिसाईड केलेला. त्यावेळी आमच्या हा शासकीय कार्यक्रम हा आमच्या कल्पनेत नव्हता. हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश असा होता की आपल्या मुलांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलंय किंवा आपले समाज सुधारकांनी आपल्या जीवनाचा सर्वस्वी त्याग करून ज्या काय आमूलाग्र बदल आपल्या देशामध्ये घडवले त्यांची माहिती योग्य प्रकारे मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचावी हा आमचा हेतू होता. ही जेव्हा कल्पना आली तेव्हा मी आमचे अध्यक्ष आमचे सगळे ट्रस्टी मोहन सावंत सर असतील, विशे सर असतील, नानावडे सर, सगळ्यांच्या महेंद्रकर सर या सर्वांच्या कानावरती घातली. सर्वांचं नेहमी चांगल्या काही उपक्रमांना प्रोत्साहन असतं. मी मॅडमांशी बोललो, देसाई मॅडमांशी, त्यांनी ताबडतोब अंमलबजावणी केली आणि आमच्या शिक्षकांनी यासाठी खूप मेहनत केली आणि हा कार्यक्रम आमचा तयार झाला. आमची शाळा सर्वधर्म समभाव आणि भारतीय संस्कृती जपणारी शाळा आहे. आषाढी एकादशी असू दे, गोकुळाष्टमी असू दे, क्रिसमस असू दे, ईद असू दे, सगळे कार्यक्रम, सगळे धार्मिक कार्यक्रम ह्या उत्साहात आमच्या शाळेमध्ये साजरे केले जातात. पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कार घडवणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे त्याच्यामागे. या ठिकाणी मुलांची शारीरिक क्षमता वाढवावी म्हणून यावर्षीपासून आम्ही मार्शल आर्ट कमांडो ट्रेनिंग पण चालू केलेली आहे. पुण्याची मंडळी इथे आमच्या शाळेत येतात, त्यांना मलखांब, हुक मलखांब किंवा धनुर्विद्या, रायफल शूटिंग असे उपक्रम राबवले जातात या शाळेमध्ये. तसेच आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मनेरकर सर म्हणून IITs आहेत, त्यांच्यामार्फत उपक्रम राबवले जातात. एकंदरीत विद्यार्थ्यांचा चौफेर विकास व्हावा म्हणून शाळा आपली सातत्याने प्रयत्न करत असते. आणि या रिया आळवे मॅडमांना बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जसं जाती धर्मात भेदभाव असू नये, आम्ही असे संस्कार देतो मुलांना, तसेच लिंगभेद पण असू नये हा संस्कार आम्हाला मुलांमध्ये रुजवायचा आहे. आपण पेपरामध्ये वाचलं असाल मॅडमांबद्दल की आपण एक आपली मानसिकता बनवलेली असते. आपण तृतीय व्यक्ती म्हटल्यावर एक वेगळा दृष्टिकोन आपल्या नजरेसमोर येतो, पण त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आणि प्रत्येक माणसाने माणुसकी ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक माणूस जातीकडे पाहिलं गेलं पाहिजे. आज या अतिशय संघर्षमय प्रवासात त्यांना मुलाची अशी आज या ठिकाणी आम्ही बोलवायला गेलो. CO साहेब आणि कलेक्टर मॅडम आज ते केंद्रीय मंत्री आल्याने ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीतर ते पण आले असते. त्यांनी बरोबर मुलांची साथ दिलेली आहे आणि अशा मानसिकतेच्या अधिकाऱ्यांना बरोबर आमच्या शाळेतर्फे आम्ही त्यांना सॅल्यूट करतोय. आणि अमृत महोत्सव साजरा करताना बरोबर आपण स्वातंत्र्य उपभोगतोय अशा गोष्टी बघितल्यानंतर याची जाणीव होते. आमचे दुसरे प्रमुख अतिथी आहेत आपले काळे साहेब. आम्ही त्यांना बोलवायला गेलो. अत्यंत बिझी शेड्यूल आहे. आज माहिती आहे त्यांना केंद्रीय मंत्री आलेले आहेत आपले मिश्रा साहेब, तसेच आज आपले नवीन झालेले कॅबिनेट मंत्री केसरकर साहेब आजच जिल्ह्यात यायचे आहेत. अशा व्यस्त वेळात त्यांनी आज आमच्यासाठी वेळ काढला. खरोखर आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. पोलिसांचे आणि आमचे संबंध पहिल्यापासूनच चांगले राहिलेले आहेत. याच्यापूर्वीचे जे DYSP होते कटेकर साहेब, ते आमच्या शाळेचे पालक पण होते साहेब आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असायची. पद्मजा चव्हाण मॅडम ही अनेक आलेल्या आहेत. पोलीस आहे म्हणजे पोलिसांचं असं होतं की जे पोलीस स्टेशनचे उपक्रम असतील, निबंध स्पर्धा असेल किंवा ते त्यांचं नार्कोटिक्सचे कार्यक्रम असतो, मुलांमध्ये जागरूकता, ते सगळे प्रोग्राम आमच्या IDL मध्ये येऊन सेलिब्रेट करायचे. तीच परंपरा साहेब पण पुढे चालवतील अशी अपेक्षा आहे. मी आज सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं स्वागत करतो, आपणही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अमृत महोत्सवाच्या सगळ्यांना आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद. शाल शेफर सन्मानचिन्ह आणि सन्मान ज्ञानदान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर खालशेटे सर यांच्या हस्ते. शाल शेफर सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आलेकर मॅडमचा सन्मान होतो. धन्यवाद सर. युनियन बँकेचे
आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी तसेच उंची गाठावी यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच या महत्त्वाच्या क्षणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी रायशेट्टी सर, सुरज पटेल साहेब, तानवडे सर तसेच प्रोफेसर बिसे सर यांनी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलामांचं स्वप्न आणि डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलामांचं मत असं आहे की ज्या देशातील तरुणही सक्षम, देश सक्षम, निश्चितपणे सर आपला विश्वास आणि इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सारखं ठरेल आणि एक सक्षम पिढी बनवण्याचं काम असंच करत चालू असेल. आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच या आयडियल स्कूलचा शिक्षक वर्ग आणि समोर असलेल्या पालक वर्ग, पहिल्यांदा मी आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि आयडियल स्कूलचे खास आभार मानते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला मला इथे निमंत्रित केलं आहे. आणि माझा चेहरा तुम्हाला सगळ्यांना नवीन वाटत असेल, पण एक थोडे माझ्याविषयी मी बोलते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सर्व स्तरावरून मला बोलवणं जात आहे. सत्कार असतील किंवा भाषण असतील, पण तुमच्या पालकवर्गांना मी एकच सांगू इच्छिते की खरोखर मी या आयडियल स्कूलमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा विद्यार्थ्यांचं जे मला म्हणजे चांगलं वर्तन दिसलं, चांगले संस्कार दिसले. मी निश्चितपणे सांगेन की हे सर्व श्रेय इथल्या शिक्षक वर्गांचं आहे आणि खूप अभिमान वाटतो मला सांगायला की खरोखरच असे शिक्षक वर्ग मिळणं हे खूप भाग्याचं आहे. दुसरी गोष्ट मी सांगेन की खरोखरच विद्यार्थ्यांमध्ये इथे चांगले संस्कार झालेले आहेत, कारण मी एक तृतीयपंथी म्हणून आज समाजासमोर येत आहे. कुठेही मला असा भेदभाव सर वाटला नाही, कुठे करण्याची दृष्टी देखील तशी वेगळी वाटली नाही. खरोखर शिक्षक वर्गाचे मी आभार व्यक्त करते. माझे नाव मिया आळवेकर. मी एक पुरुष म्हणून जन्माला आले होते. थोडक्यात माझी प्रस्तावना करते. मी पुरुष म्हणून जन्माला आले होते. मी एक पुरुष होते, शरीराने पुरुष होते, पण मनाने मात्र मी पुरुष नव्हते, मी स्त्रीच होते. जन्म याच जिल्ह्यात माझा झालेला आहे, परंतु कोणाला सांगू शकत नव्हते की मी पुरुष आहे की स्त्री आहे. घरातल्यांना माहिती होतं की मी एक पुरुष म्हणून जन्माला आले आहे, पण माझ्या मनाची घुसमट होत होती की मी पुरुष नाही आहे. परंतु अशीच थोडी वर्ष गेल्यानंतर मुलींबरोबर खेळणं, स्त्रियांबरोबर बोलणं, पुढे गेल्यानंतर मला कळू लागलं की नाही, आता कुठेतरी फुल स्टॉप भेटला पाहिजे, कुठेतरी मी स्वतंत्र झाले पाहिजे. परंतु तशी वेळ माझ्यावर कधीच आली नाही की माझ्या कुटुंबाला मी कधीच सांगू शकत नव्हती की मी एक स्त्री आहे, की माझं मन एक स्त्रीचं आहे. परंतु मनाशी एक निश्चय केला, खूप स्ट्रेसमध्ये होती. मनाला एक निश्चय केला की खरोखर जीवनात काहीतरी बनवून दाखवायचं. माझ्या या स्टोरीचा काहीतरी संबंध आहे पालकवर्गाला, निश्चितच त्याचा शेवटी मी बहुत सांगेन. पहिल्यांदा एक व्यक्ती म्हणून समाजासमोर मला सिद्ध करायचं होतं, कारण मी जर त्यावेळी जर सिद्ध झाली असती तर कोणी मला ॲक्सेप्ट केलं नसतं. खूप अभ्यास केला, अभ्यासात हुशार होती. तुळसुली हायस्कूलमध्ये शिक्षण झालं. B.Ed माझं कणकवलीला झालं आहे SF-ला, तिथंही मेरिटमध्ये आली. शिक्षक म्हणून गव्हर्नमेंट टीचर म्हणून मी 2012ला लागली ॲज अ मेल म्हणून. आता खरं क्वेश्चन मार्क झालं होतं माझ्यासमोर की आता जर मी शांत बसले तर निश्चितच मला इथून पुढे संपूर्ण काळ शांत बसावं लागणार. हा माझ्या अस्तित्वाचा काळ सुरू झाला, अस्तित्वाची लढाई सुरू झाली. खूप मनाची घुसमट होत होती, परंतु मी कोणाला बोलू शकत नव्हते. आणि म्हणतात ना, योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी होत असतात. आणि 2019ला मी माझ्या मनाची खात्री केली आणि कुटुंबाला सांगितलं की मला जेंडर असेसमेंट सर्जरी म्हणजे लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करायची आहे. कुटुंबासमोर ही प्रश्नचिन्ह उभं राहिलं की हे काय आम्ही नवीन ऐकतोय.
सगळ्यांना मी नवीन होते, तर मनाला मी खंबीर ठेवलं होतं की मला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं आहे, समाजासमोर येऊन दाखवायचं आहे. हार्मोन्स ट्रीटमेंट चालू केली, माझी शस्त्रक्रिया कंप्लीट केली, तरीही हार मानली नाही. तरीही मी पुरुषी वेशातच काम करत होते, हे महत्वाचं होतं. आणि आपल्या जिल्ह्याला आपल्याला प्रशासनामुळे आज तुमच्या समोर रिया म्हणून मी पुढे आली आहे. आणि मला अभिमान आहे की मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कन्या आहे. तसेच या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला आहे आणि देशातली पहिली मी तृतीयपंथी शासकीय गव्हर्नमेंट टीचर आहे. म्हणण्याचा उद्देश एकच आहे की आता विद्यार्थी कदाचित माझं भाषण ऐकत असतील, तर पालकवर्ग माझ्यासमोर आहे. कुठल्याही परिस्थितीला आपण डगमगून नाही गेलं पाहिजे. समस्या येतच राहते, पण त्या समस्यावरही आपण मार्ग काढला पाहिजे. समस्यावरती मार्ग काढल्यानंतर पुन्हा ती समस्या येईल तरी आपण शांत नाही बसलं पाहिजे. आपण त्या परिस्थितीला कसं तरी सामोरं गेलं पाहिजे. निश्चितपणे यशाला आपण गवसणी घालू शकतो. मला आज इथं आयडियल स्कूलने निमंत्रित केलं आणि माझा सत्कार केला. पुनश्च एकदा मी त्यांची आभारी आहे. इथल्या शिक्षक वर्गाची मी आभारी आहे, तसेच इथल्या पालक वर्गाची आभारी आहे. पुन्हा एकदा आझादी का अमृत महोत्सव निमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. शुभेच्छा व्यक्त करतो. मला माझे प्रश्न आहेत काय साहेब आणि पुरण पडत आहे पूर्वीपासून मला होता. पुरण पडत साहेबांनी मला येण्याचा थोडा आग्रह केला होता, परंतु मला भरपूर VIP काम VIP तुम्हाला माहीत आहे. मिश्रा साहेब आहे, तसेच नवीन प्रसंग साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. भरपूर कार्यक्रम आहेत, परंतु एक 5 मिनिटं गावमध्ये याची इच्छा होती, तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, मनोगत करण्याची इच्छा व्यक्त होती. आजचे सत्कार मूर्ती रिया वगैरे मॅडम, तसेच बँकेचे व्यवस्थापक सासर साहेब यांचे सत्कार करायचा होता. महत्त्वाचं म्हणजे आपण जे 75 जे स्वातंत्र्य हे जे आहे सहजासहजी मिळालं नाही. खूप आधुनिक स्वातंत्र्य योद्ध्यांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी आपल्या प्राणाची आवडी अंग्याकडे कुठं तेवढं ठेवून आपलं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 75 वर्षामध्ये आपण खूप प्रगती केली, चौपट प्रगती केलेली आहे. अवकाशशास्त्र असो की असो, आपण या प्रत्येक भागात आपली चांगल्या अत्यंत चांगली प्रगती झालेली आहे. देशाची ह्यापूर्वी होत राहील आणि सर्वोच्च स्थानी जाईल यात काही शंका नाही. ज्ञान संस्थेचं मी शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षणातून संस्काराने पिढी घडत असते. शिक्षणातून संस्कार येत असतात. शिक्षणातून तुम्हाला एक बुद्धिमत्ता येते, विचार करण्याची क्षमता येते, चांगलं वाईट करू लागते. ज्ञान संस्थेने जे अतिशय सुंदर अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच रेवया या अवघड मॅडम ज्या आहेत, ज्या आपल्या CEO साहेबांच्या साहेब म्हणून अत्यंत सक्षमतेने काम करत आहेत, तरी त्यांची क्षमता त्यांच्या कामांनी दाखवून दिलेली आहे. त्यामुळे जेंडर हा कधी हा विषय नसतो आपल्यामध्ये. आपली क्षमता, आपल्या कार्यक्षमता हे आपल्या संविधानात दिलेलं आहे. संविधानामध्येच हा म्हणजे भेदभाव ठेवलेलाच नाही कुठल्या प्रकारचा. सर्व एक समान भारताचे नागरिक आहेत. सर्वांना समान बोलण्याचा, वागण्याचा, करण्याचा अधिकार आहे. हे आपल्या संविधानात मूलभूत अधिकार दिलेले आहेत. ज्ञान संस्था शिक्षण माध्यमातून अतिशय चांगली संस्कारावर पिढी घडवत आहे. त्यांना मी त्याच्या शुभेच्छा देतो आणि मला सुदैवान होण्याची इच्छा आहे, परंतु मला अत्यंत महत्त्वाच्या कर्तव्य असल्यामुळे मी सर्वांच्या रजा घेतो. थँक्यू. आपके विचार आपकी पहचान है, चेहरे पे सदा आपकी मुस्कान है, आपकी मौजूदगी महफिल की जान है. हमारी खुशी गिनती की आप हमारे मेहमान है. हमारी खुशी गिनती आपल्या बहुमोल असं मार्गदर्शन आणि आमच्या सर्वांना दिलेल्या शुभेच्छा निश्चितच आमच्यासाठी पुढे प्रेरणादायी ठरणार आहे. आझादी का अमृत महोत्सव 75 वर्ष देशाला पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्तानं आपण ज्ञानदा शिक्षण संस्था आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे या ठिकाणी उलगडत आहे. We have sir. His father was an eye specialist and a civil surgeon of Amritsar. If he had desired, he could live a life of luxury, but he chose to matter for the Indian independence freedom struggle. Bowman was known to undertake a shooting practice at
at a range of Tonhap Court Road. On 1st July 1990, he attended a meeting at home hosted by National Indian Association at Imperial Institute. He claimed that he murdered Curzon Billy as a patriotic act in the revenge of inhuman killing of Indians by the British government in India. Let's see a few words of him now. The only son, like myself, has nothing to offer to her but his own will. And so, I sacrificed the day father had. There is only one lesson in India at present, how to die. And the way to teach it is to die as there is only one prayer from me to God. Maybe I live on to the same mother, maybe I die in the same scared cause, but my cause will be still successful. Vande Mataram. September 1907 in Banga, Pakistan. He was the hero of 20th century. He opened claim of British rule in India and it was in two high profile. One was in British authorities. One was the local police chief and another was the Central Legislative Assembly in Delhi. Gandhi said, I cannot in all conscience agree to being set by laws as much as brave men like Bhagat Singh. In 1931, Bhagat Singh was hanged for murder of Officer J.P. Saunders in City Lahore. I salute this great leader who gave this much big contribution for our independence. Let's see a few words about him. They may kill me, but they cannot kill my idea. They may crush me, but they cannot crush my spirit. Let's finish the fight again. आज का उपाध्याय क्यों क्या है कांग्रेस ने बिना एक योजना ऐसी एक कदम उठा लिया है अब तो कल से छपेगा भारत के पवित्र स्वाधीनता संग्राम में नवंबर को लोग इसको फिर मुस्लिम लीडर कुछ बोलेंगे अगर हम धर्म और जात पात के नाम पर आपस में ही लड़ते रहे तो फिर मिल चुके आजाद You did what we said yesterday. If one will come here, you will not get it back again. Hey, Daddy, get God. Don't forget, this is our ground. And you don't forget, this is our country. Bhagat, देश का तो पता नहीं, पर इस ground को तो आज ही आजाद करेंगे. Hey, what he said? He said that he don't know about the country, but this ground will be free today from a monkey. लगता है पीटने का मन बना लिया है. काहे किसी का मन दुखाए? चलो भाई. ओए मैं तो इस बड़े वाले को पीटूंगा. ओए मैं तो इस छोटे वाले को पीटूंगा. You Daddy, दांतों के भूत बातों से नहीं मारते. We are going to kill you, Daddy. With pleasure, you बोल रही हूँ. Can't understand? Words. Let's go. We will see them in another day. किसी दिन का तो इंतजार है दोस्त. जिस दिन सारा देश इकट्ठा हो जाएगा, ये लोग ऐसा ही लौट जाएंगे. जय हिंद. Thank you. Today we all have gathered here to celebrate the Azadi Ka Amrit Mahotsav and to remember the great freedom fighters who have sacrificed their life for the motherland of India. Now the students of 9th A are going to represent a small act on the father of the Indian Constitution, Dr. Babasaheb Ambedkar. And Manasvi Desai is going to speak some information about Dr. Babasaheb Ambedkar. हमें खास इस साल अंग्रेजों को एक नया प्रयोग किया है. उसके अंतर्गत जिले के सारे विद्यालयों को श्रेणीपद दिया गया है. हर विद्यालय से टॉप करने वाले विद्यार्थियों को वहाँ पर आमंत्रित किया जाएगा. उसके रात्रि भोज दी जाएगी. साथ ही साथ उसके माता पिता को भी वहाँ पर आमंत्रित किया जाएगा. जाहिर सी बात है हमारे विद्यालय से
टॉप करने वाले विद्यार्थी को वहाँ पर आमंत्रित किया जाएगा, लेकिन उसके लिए आप सब को एक खास परीक्षा देनी पड़ेगी, उसमें टॉप करना पड़ेगा। समझ गए बच्चों? हाँ गुरुजी। तो कौन कौन टॉप करना चाहता है? मैं टॉप करूंगा, मैं टॉप करूंगा, मैं टॉप करूंगा। भीम टॉप करेगा। अच्छा भीम, अच्छा क्या बात है, टॉप नहीं करना चाहते? मैं जरूर करना चाहता हूँ जी, जब तो शिक्षकों और विद्यालय की सम्मान की बात है और इसके लिए ये सुनिए कि अच्छे से पढ़ेगा। ये बहुत अच्छी बात की है तुमने। बच्चों, हमें भीम से ये बात सीखनी चाहिए। गुस्सा होना अच्छी बात है, लेकिन हम गुस्सा को कहाँ पर इस्तेमाल करते हैं, ये भी तो देखने वाली बात है। मैं टॉप करूंगा, टॉप करूंगा, ये सिर्फ चिल्लाना है या ध्यान से पढ़ाई करके सच में टॉप करना है? समझ गए? हाँ समझ गए गुरुजी। बस भी एक विद्यार्थी, महान विद्यार्थी। हम लोग तो हाँ कथा सुनने आते हैं, है ना? आप इसे ही पढ़ा दीजिए ना गुरुजी। अरे तू ना अपने पापा की सुना के क्यों आके अपना दिमाग घिस रहा है? नहीं बच्चों, आनंद ये गलत बात है। हमें किसी के व्यवसाय पे आक्षेप नहीं लगाना चाहिए। कोई भी व्यवसाय छोटा या बड़ा नहीं होता। लेकिन गुरुजी ये क्यों हमेशा मेरे भाई को ताना मारता रहता है? हाँ ये भी गलत बात है। हमें किसी को नीचा दिखाने की कोशिश नहीं करनी चाहिए। जो नीचा है उसे नीचा दिखाने की क्या कोशिश करनी है गुरुजी? वो तो नीचा है, लेकिन एक आप है जो उसे बार बार ऊपर उठाने की कोशिश कर रहे हैं। लेकिन सत्य यही है कि ये कभी ऊपर नहीं उठ पाएगा। देखो, अब तुम बदतमीजी कर रहे हो। चुपचाप मेरी कक्षा में बैठो और निकल जाओ मेरी कक्षा से। मुझे नहीं पढ़ना है आपकी कक्षा में, मैं जा रहा हूँ यहाँ से। मगर मेरी एक बात ध्यान में रखना कि ये कभी ऊपर नहीं उठ पाएगा। नहीं गुरुजी, मेरा भाई एक दिन जरूर एक काम व्यक्ति बनेगा। आपल्यासाठी नेहमीच असतो. पूर्वीच्या काळी समाजावर असलेल्या अंधश्रद्धेच्या प्रभावामुळे डॉक्टरपेक्षा तंत्रमंत्रावर जास्त भर दिला जायचा. परंतु या अंधश्रद्धेचा समूळ नायनाट करून एक अनमोल कामगिरी केली आणि पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान ज्या स्त्रीने मिळवला अशा डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या जीवनचरित्रातील आपण एक क्षण आज अनुभवणार आहोत. तर चला तर त्यांची कथा आपण पाहूया. आता तुला बरं वाटलं का? तुझ्या कपाळावर पट्टी ठेवू. शिवाई ताप वाढतच चाललाय. आता काय करू? दरवाजाच्या कडी वाजते. हो आले, ते आले वाटलं. मी काय पुस्तक काय माझ्यासाठी? छे छे, मी अभ्यास कसं करणार? बाई माझ्यासाठी काय शोभा देत नाही. बरं ती राहू द्या बाजूला. आधी इथे बघा ना, गायचा ताप काही उतरतच नाही. मी खूप पट्ट्या ठेवल्या पण काहीच नाही झालं. झोपांचे ऐकून त्या त्याला उत्तर देतात. हे कसं शक्य आहे? दवाखान्यात सगळे पुरुष डॉक्टर असतात, महिला डॉक्टर नाही. आणि पुरुषांकडून विलास करून घेण्यास लाज वाटते. अचानक त्यांना काहीतरी आठवते. मी माझ्या बाळाला देवाचा अंगारा लावते. विश्वास माझा विश्वास आहे. देवाचा अंगारा लावला की आपल्या बाळाला नक्की बरं वाटेल. कोण आले बाळा? बघा बघा, त्याला कपाळ थंडगार लागतंय. हे बघा. बाळ गेले हे गोपाळरावांच्या लक्षात येते. काय झालं? तुम्ही असे गप्प का झालात? आईकडे बघ. आई हात मारते. बाळा डोळे उघड. आपल्या बाळाला काय झालं? आपल्या बाळा मित्र आहे ना? बाळा डोळे उघड. आईकडे बघ. बाळा डोळे उघड ना. नाही, असं नाही होऊ शकत. काही महिन्यानंतर मी शिकणार, नक्की शिकणार, डॉक्टर होणार. यापुढे कोणत्याही आईला तिचं मूल गमवावे लागणार नाही. मी शिकणार. हो हो झालीच साहेब. निघूया आई.
त्या शाळेत त्यांना मिळतात, त्या शाळेत जाणार म्हणून सर्व लोक त्यांना कोंबडी मारतात. नाही काही नाही. माझ्या शिकण्यावरून लोक आपल्याला नावं ठेवणारच ना. पण मी ठरवलं आहे, मी डॉक्टर होणार. त्यांनी खूप अभ्यास केला. त्यानंतर त्यांना शिष्यवृत्ती भेटली. गोपाळराव ते सांगायला आले, शिष्यवृत्ती मला? तीही अमेरिकेतून? तिकीटही आलंय. पण मी एकटी कशी जाऊ? तुमचं काय? अशी कशी चिंता नको करू मी तुमची. नाही, हे शक्य नाही. मी नाही जाणार. त्या यावर खूप विचार करतात. पण मी ठरवलं आहे, मी शिकणार, डॉक्टर होणार. मी नक्की जाणार. पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेला निघाल्या. 3 वर्षानंतर आज 11 मार्च 1886 मी सौ आनंदीबाई गोपाळराव जोशी डॉक्टर झाले आहे. माझं आणि माझ्या पतींचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ही फक्त एक डिग्री नसून उद्याच्या सुवर्ण भविष्याची गुरुकिल्ली आहे. नकारात्मक आणि अंधश्रद्धा नकारात्मक विचारांना मागे टाकून पुढे जाण्याचा मार्ग आहे. माझ्या देशात हजारो लाखो महिला अशा आहेत ज्यांची स्वप्ने चुरीच्या धुरातच कुठेतरी हरवतात. माझी इच्छा अशी आहे की त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावी आणि ह्यासाठी प्रत्येक घरात गोपाळराव असावे. हे प्रत्यक्षात कठीण तर आहे, पण अशक्यही नाही. यापुढे प्रत्येक स्त्रीला तिच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला हवी. मैं लक्ष्मीबाई झांसी की रानी, झांसी कांग्रेसों के हाथों नहीं जाने दूंगी। मैं झांसी की रानी, भारतीय वीरांगना जिसने स्वतंत्रता के लिए रणभूमि में हंसते हंसते अपने प्राण निछावर कर दिए। भारतीय स्वतंत्रता के लिए मैंने सन 1857 में लड़े गए प्रथम स्वतंत्रता संग्राम का इतिहास मैंने अपने रक्त से लिखा है। सच्चा वीर कभी आपत्तियों से नहीं घबराता, प्रलोभन से कभी कर्तव्य से विमुख नहीं कर सकता। उसका लक्ष्य उदार और उच्च होता है, उसका चरित्र अनुकरणीय होता है। वो अपने पवित्र लक्ष्यों को प्राप्त करने के लिए हमेशा धर्मनिष्ठ, कर्तव्यपरायण, आत्मविश्वासी और स्वाभिमानी होता है। ऐसी थी मैं वीरांगना रानी लक्ष्मीबाई। Indian history had not yet witnessed the woman warrior as brave and powerful as Rani Lakshmibai. Rani Lakshmibai is a great example of bravery, patriotism and heroism. She is also called the Indian War of Independence. She was married to Gangadhar Ram Nevarkar, the Maharaja of Jhansi. When he died in 1853, she took over the charge of Jhansi and was not giving the throne of Jhansi so soon to Britishers. She collected the arm and ammunition. And when Britishers attacked the fort of Jhansi, they were surprised to see the sword in the hand of women. As per the history, she was only 22 years when she died fighting with Britishers. चमक उठी तलवार सन 57 में वह पुरानी थी, बूंदे ले हर बोल के मुंह में सुनी हमने कहानी थी। खूब लड़ी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी, वह तो झांसी वाली रानी थी। मी मांडव विष्णूसाठी भारतातील एक जबाबदार नागरिक। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्याबद्दलचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे त्या स्वातंत्र्याबद्दलचा इतिहास मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला व अनुभवला। तो इतिहास आम्ही तुमच्यासोबत प्रस्तुत करतो। गोंद्या आला रे आला। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम।
The day was 22nd June, 1897, and the time was midnight. जिंदाबाद Inkılap! About the trouble, Shukdev was at the age of 23 years. At a very young age, three of them came. But Day of Shahid Divas is celebrated on 23 March every year in the honor of Shukdev, Bhagat Singh and Rajguru, who have sacrificed their life for our country. They will always remember. With this, I am happy. Thank you. Thank you. Based on the life of Sane Guruji. Sane Guruji has become immortal due to his book, Sam's Mother, written on his mother. The book introduces us to the importance of the mother's rights in the formation of child. Sane Guruji was a famous Marathi writer, teacher, social worker, and freedom fighter of Maharashtra. Sane Guruji's full name was Padmanabh Sadaksar Sane Guruji. He was born on 24 December 1899 at Palghar in Ratnagiri district of the Konkan region in Maharashtra state. His mother's name was Yashodabai Sadasik Sane and his father Sadashiv Rao was a collector. Sane Guruji started a magazine called Vidyarthi in 1958. Mahatma Gandhi had a great influence in his life. Sane Guruji decided to set up an organization called Atal Bharti, but his dream did not come true as he ended his life on 11th June 1950. I hope that the Indian mind will continue to remember such a great and generous personality for years to come. Thank you. सगळ्यांना शुभेच्छा कारण आम्हाला जायचं आहे मला. कॉम्पिटिशन काय असं आयडिया आलेला आहे कसं वाटते काय तुमचा अनुभव
आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने कणकवली तालुक्यातील एक शिक्षण संस्था, मी नक्कीच नाव घेईन की ज्ञानदा शिक्षण संस्था, या संस्थेमध्ये मला निमंत्रित करण्यात आलं होतं. या दृष्टीने मी या संस्थेमध्ये आले. या संस्थेचे वेगवेगळे उपक्रम मुलांना सर्वांगीण शिक्षण देण्याचा जो उद्देश आहे, या दृष्टीने या संस्थेचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यात खरोखरच सगळ्या शिक्षक वर्गाची मेहनत दिसून येते. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आपल्या सांस्कृतिक कला किंवा भाषणे या दृष्टीने आझादी का अमृत महोत्सव यामध्ये त्यांनी जो आशय द्यायचा होता तो निश्चितपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. मी नक्कीच आभार मानेन की या ज्ञानदा शिक्षण संस्था आयडियल स्कूलचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विद्याधर टायशिटे, तसेच उपाध्यक्ष आदरणीय बुलंद पटेल, तसेच इतर सर्व सदस्य यांचे आभार मानते. तसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई मॅडम, तसेच CEO तानावडे सर यांचे देखील आभार मानते आणि या शाळेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. ज्ञानदा शिक्षण संस्थेची आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही भारतीय संस्कृती आणि सर्व धर्म समभाव जपणारी शाळा आहे. पुस्तकी ज्ञान तर आहे, पण मुलांवरती संस्कार घडवणं हेही तितकेच महत्त्वाचं आहे. आणि आज आझादीचं अमृत महोत्सवानिमित्त आम्ही मुलांसाठी ज्या ज्या आपल्या क्रांतिकारकांनी किंवा समाजसुधारकांनी आपले प्राणांची आहुती देऊन किंवा सर्वस्वी त्याग करून जे आपल्या भारतामध्ये आमूलाग्र बदल घडवले किंवा स्वातंत्र्य मिळवलं, त्यांची अशा लोकांची माहिती मुलांपर्यंत पोचणं गरजेचे होतं. अशासाठी आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. मुलांचा चौफेर विकास व्हावा म्हणून आमची शाळा नेहमीच प्रयत्न करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या शाळेमध्ये मलखांब म्हणा, रोप मलखांब म्हणा, धनुर्विद्या म्हणा, रायफल शूटिंग असेही उपक्रम घेतले जातात मुलांसाठी. तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखे कोर्सेस या ठिकाणी घेतले जातात आणि त्या माध्यमातून मुलांची चौफेर प्रगती कशी होईल हे साध्य केलं जातं. 75वा स्वातंत्र्य दिन देशभर साजरा होत आहे. त्यासाठी आझादी के अमृत महोत्सव यानिमित्त देशभर सर्व ठिकाणी 9 तारीखपासून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजले जातात. त्याच धर्तीवर आपण ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल मार्फत आपण आज देशभक्तीपर ज्या ज्या व्यक्तींनी त्याग केलेला आहे आपल्या देहाचा, तर त्या व्यक्तींचा आपण आठवण म्हणून त्यांचं एक लोकांपर्यंत हे पोचण्यासाठी आपण आज आयोजन केलं. त्यासाठी आपण सर्व मुलांनी खूप छान आयोजन केल्याबद्दल त्यांचे मी आणि आपल्या सर्वांचं देशभक्तीपर असंच सर्वांनी तेवत ठेवावी अशी मी सर्वांना संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमासाठी आमचे संस्थेचे अध्यक्ष तर वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळी माणसं जी आपल्या समोर येणे गरजेचं आहे, अशीच माणसं या आपल्या समोर आणलेली आहेत. या ठिकाणी आदरणीय कांबळे साहेब आणि रिया मॅडम यांनी या कार्यक्रमामध्ये अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. ते आमच्या सहकारी आहेत, कारण मीही शिक्षक होतो, त्याही शिक्षिका आहेत. मला वाटतं त्यांचा दोघांचं या संस्थेच्या वतीने आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार. त्यानंतर आमचे सहकारी ज्यांचा आमच्याने कायमच वरद असतो ते बँक मॅनेजर सातोसे साहेब यांचेही आपणा सर्वांच्या वतीने आमच्या संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचा फार मोठा योगदान या संस्थेला आहे. अनेक वर्षाचे त्यांची परिचय आहे आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी बहुमूल्य असा वेळ दिला. कारण राजकारणी लोकांना खूपच घाई असते नेहमी, पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिला. त्याबद्दल संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक
त्यानंतर आपल्या हरकुलच्या सरपंच या ठिकाणी आहेत, त्यांनी आपल्याला बहुमोल असा वेळ दिला आणि तेव्हा आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला, त्यांचे संस्थेच्या वतीने आभार. त्यानंतर शेळके साहेब, यज्ञेशजी, पावसकर ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आणि या महत्त्वाच्या कार्यक्रमाला, कारण 75 वर्ष झालेली आहेत आणि त्यासाठी अनेकांनी आपले प्राणही गमावले आहे. यासाठी मी एकदा आनंद याला अंदमानला गेलो होतो, तिथे 1000 माणसांनी आपले प्राण गमावलेले आहेत. ते असे की त्या एका बेटावर त्यांना फाशी देत असत, ते त्याच्यावर साप लावत असत, सापाला हे करून. मग अशी माणसं, अनेक स्वातंत्र्य सैनिक या सगळ्यांनी Father was an eye specialist and civil surgeon of Amritsar. If he had one was in British authorities, one was the local police chief, and another was the Central Legislative Assembly in Delhi. Gandhi said, "I cannot, in all conscience, agree to being set by laws as much as brave men like Bhagat Singh." In 1931, Bhagat Singh was hanged for murder of officer J.P. Saunders in City Lahore. I salute this great leader who gave this much अब्दुल पंत छपेगा भारत के पवित्र स्वाधीनता संग्राम में फिर मुस्लिम लीडर कुछ and you don't forget this is our country. भगत देश का तुमंदा ने और इस ग्राम को तो आज ही आजाद कर दिया. Hey, what is that? He said that he don't know about the country, but this ground will be free today from a monkey. लगता है पीछे का मन बना लिया है. काहे की चिंतावन है. चलो भाई. ओए मैं तो इस बड़े वाले को पीटूंगा. ओए मैं तो इस छोटे वाले को पीटूंगा. You Daddy, दांतों के भूत बातों से नहीं मानते. We are going to kill you Daddy. With you बोल रही हूँ. रुक जा बसाई. इसी दिन का तो इंतजार है दोस्त. इस दिन सारा देश इकट्ठा हो जाएगा. ये लोग ऐसा ही. We all have gathered here to celebrate the Azadi Ka Amrit Mahotsav and to remember the great freedom fighters who have sacrificed their life for the motherland of India. Now the students of 9th A are going to represent a small act on the father of the Indian Constitution. हमें खास इस साल अंग्रेजों को एक नया प्रयोग किया है. उसके अंतर्गत जिले के सारे विद्यालयों को ट्रेनिंग पर दिया गया है. हर विद्यालय से टॉप करने वाले विद्यार्थियों को वहाँ पर आमंत्रित किया जाएगा. फिर रात्रि भोज दी जाएगी. साथ ही साथ उसके माता पिता को भी वहाँ पर आमंत्रित किया जाएगा. जाहिर सी बात है हमारे विद्यालय से भी टॉप करने वाले विद्यार्थियों को वहाँ पर आमंत्रित किया जाएगा. लेकिन उसके लिए आप सबको एक खास परीक्षा देनी पड़ेगी. उसमें टॉप करना पड़ेगा. समझ गए बच्चों? हाँ गुरुजी. तो कौन टॉप करना चाहता है? मैं टॉप करूँगा. टीम टॉप करेगा. हाथ का टीम हाथ का. क्या बात है? टॉप नहीं करना चाहते? जरूर करना चाहता हूँ जी. जब शिक्षकों और विद्यालय की सम्मान की बात है और इसके लिए ये जरूरी है कि अच्छे से पढ़ेगा. ये बहुत अच्छी बात की है तुमने. बच्चों तुम्हें हमसे ये बात सीखनी चाहिए. गुस्सा होना अच्छी बात है, लेकिन हम गुस्सा को कहाँ पर इस्तेमाल करते हैं ये भी तो देखने वाली बात है. मैं टॉप करूँगा ये सिर्फ चिल्लाना है या ध्यान से पढ़ाई करके सच में टॉप करना है. समझ गए? हाँ समझ गए गुरुजी. बस भी एक विद्यार्थी महान विद्यार्थी. हम लोग तो हाँ कथा सुनने आते हैं है ना. आप इसे ही पढ़ा दीजिए ना गुरुजी. अरे तू ना अपने पापा की सुना के क्यों आके अपना दिमाग घिस रहा है? नहीं बच्चों, आनंद ये गलत बात है. हमें किसी के व्यवसाय पे आक्षेप नहीं लगाना चाहिए. कोई भी व्यवसाय छोटा या बड़ा नहीं होता. लेकिन गुरुजी ये क्यों हमेशा मेरे भाई को ताना मारता रहता है? हाँ ये भी गलत बात है. हमें किसी को नीचा दिखाने की कोशिश नहीं करनी चाहिए. जो नीचा है उसे नीचा दिखाने की क्या कोशिश करनी है गुरुजी. वो तो नीचा है. Thank you.
काळी समाजावर असलेल्या अंधश्रद्धेच्या प्रभावामुळे डॉक्टरपेक्षा तंत्रमंत्रावर जास्त भर दिला जायचा. परंतु या अंधश्रद्धेचा समूळ नायनाट करून एक अनमोल कामगिरी केली आणि पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान ज्या स्त्रीने मिळवला अशा डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या जीवनचरित्रातील आपण एक क्षण आज अनुभवणार आहोत. तर चला तर त्यांची कथा आपण पाहूया. आज तुला बरं वाटलं काय? मी तुझ्या कपाळावर पट्टी ठेवली. शिवाई तुझं ताप वाढतच चाललंय. आता काय करू? दरवाजाच्या कडी वाजते. हो हो आले ते आले वाटले. मी काय पुसणार काय माझ्यासाठी? छे छे मी अभ्यास कसं करणार? बाई माझ्यासाठी काय शोभा देत नाही. बरं ती राहू द्या बाजूला. आधी इथे बघा ना, काळाचा काळ काही उतरतच नाहीये. मी खूप पट्ट्या ठेवल्या पण काहीच नाही झालं. गोपाळचे ऐकून त्या त्यांना उत्तर देतात. हे कसं शक्य आहे? दवाखान्यात सगळे पुरुष डॉक्टर असतात, महिला डॉक्टर नाही आणि पुरुषांकडून इलाज करून घेण्यात लाज वाटते. अचानक त्यांना काहीतरी आठवले. मी माझ्या बाळाला देवाचा अंगारा लावते. विश्वास माझा विश्वास आहे. देवाचा अंगारा लावला की आपल्या बाळाला नक्की बरं वाटेल. हो ना रे बाळा? बघा बघा त्याला कपाळ थंडगार लागतंय. हे बघा बाळ गेले हे गोपाळरावांच्या लक्षात येते. काय झालं? तुम्ही असे गप्प का झालात? काही नाही. माझ्या शिकण्यावरून देव आपल्याला नाव ठेवणार असणार. पण मी ठरवलं आहे मी डॉक्टर होणार आहे. त्यांनी खूप अभ्यास केला. त्यानंतर त्यांना शिष्यवृत्ती भेटली. गोपाळराव ते सांगायला आले. शिष्यवृत्ती मला? तीही अमेरिकेतून? तिकीटही आलंय. पण मी एकटी कशी जाऊ? तुमचं काय? अशी कशी चिंता नको करू मी तुमची. नाही हे शक्य नाही. मी नाही जाणार. त्या यावर खूप विचार करतात. पण मी ठरवलं आहे मी शिकणार, डॉक्टर होणार. मी नक्की जाणार. पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेला निघाल्या. 3 वर्षानंतर आज 11 मार्च 1886 मी सौ आनंदीबाई गोपाळराव जोशी डॉक्टर झाले आहे. माझं आणि माझ्या पतींचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ही फक्त एक डिग्री नसून उद्याच्या सुवर्ण भविष्याची गुरुकिल्ली आहे. नकारात्मक आणि अंधश्रद्धा नकारात्मक विचारांना मागे टाकून पुढे जाण्याचा मार्ग आहे. माझ्या देशात हजारो लाखो महिला अशा आहेत ज्यांची स्वप्ने चुलीच्या धुरातच कुठेतरी करतात. माझी इच्छा अशी आहे की त्यांची स्वप्ने मैं लक्ष्मीबाई झांसी की रानी, झांसी कांग्रेसों के हाथों नहीं जाने दूंगी. मैं झांसी की रानी, भारतीय वीरांगना जिसने स्वतंत्रता के लिए रणभूमि में हंसते हंसते अपने प्राण निछावर कर दिए. भारतीय स्वतंत्रता के लिए मैंने सन 1857 में लड़े गए प्रथम स्वतंत्रता संग्राम का इतिहास मैंने अपने रक्त से लिखा है. सच्चा वीर कभी आपत्तियों से नहीं घबराता, प्रलोभन से कभी कर्तव्य से विमुख नहीं कर सकता. उसका लक्ष्य उदार और उच्च होता है. उसका चरित्र अनुकरणीय होता है. वो अपने पवित्र लक्ष्यों को प्राप्त करने के लिए हमेशा धर्मनिष्ठ, कर्तव्यपरायण, आत्मविश्वासी और स्वाभिमानी होता है. ऐसी थी वे वीरांगना रानी लक्ष्मीबाई. Indian history had not yet witnessed the woman warrior as brave and powerful as Rani Lakshmibai. Rani Lakshmibai is a great example of bravery, patriotism and heroism. She is also called the Indian War of Independence. She was married to Gangadhar Ram Nevarkar, the Maharaja of Jhansi. When he died in 1853, she
She took over the charge of Jhansi and was not giving the throne of Jhansi so soon to Britishers. She collected the arm and ammunition. And when Britishers attacked the fort of Jhansi, they were surprised to see the sword in the hand of queen. As per the history, she was only 22 years when she died fighting with Britishers. चमक उठी तलवार सन 57 में वह पुरानी थी, बूंदे ले हर बोल के मुंह में सुनी हमने कहानी थी। खूब लड़ी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी, वह तो झांसी वाली रानी थी। मी पांडव विष्णूसाठी भारतातील एक जबाबदार नागरिक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या बंधूंचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे त्या सांस्कृतिक बंधूंचा इतिहास मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला व अनुभवला तो इतिहास आम्ही तुमच्यासमोर प्रस्तुत गोंद्या आला रे आला. जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद. They were at the age of 23 years. At a very young age, 3 of them did participate of politics. Thank you. Based on the life of Sane Guruji. Sane Guruji has become immortal due to his book, Sam's Mother, written on his mother. The book introduces us to the importance of the mother's rights in the formation of child. Sane Guruji was a famous Marathi writer, teacher, social worker, and freedom fighter of Maharashtra. Sane Guruji's full name was Panduram Sadashiv Sane Guruji. He was born on 24 December 1899 at Palghar in Ratnagiri district of the Konkan region in Maharashtra state. His mother name was Yashodabai Sadashiv Sane and his father Sadashiv Rao was a collector. Sane Guruji started a magazine called Vidyarthi in 1958. Mahatma Gandhi had a great influence in his life. Sane Guruji decided to set up and सगळ्यांना शुभेच्छा कारण आम्हाला जायचं आहे. कॉम्पिटिशन काय असं आयडिया सुविधा आलेला आहे कसं वाटते काय तुमचं अनुभव हो
आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने कणकवली तालुक्यातील एक शिक्षण संस्था, मी नक्कीच नाव घेईन की ज्ञानदा शिक्षण संस्था, या संस्थेमध्ये मला निमंत्रित करण्यात आलं होतं. या दृष्टीने मी या संस्थेमध्ये आले. या संस्थेचे वेगवेगळे उपक्रम मुलांना सर्वांगीण शिक्षण देण्याचा जो उद्देश आहे, या दृष्टीने या संस्थेचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यात खरोखरच सगळ्या शिक्षक वर्गाची मेहनत दिसून येते. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आपल्या सांस्कृतिक कला किंवा भाषणे या दृष्टीने आझादी का अमृत महोत्सव यामध्ये त्यांनी जो आशय द्यायचा होता तो निश्चितपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. मी नक्कीच आभार मानेन की या ज्ञानदा शिक्षण संस्था आयडियल स्कूलचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विद्याधर टायशिटे, तसेच उपाध्यक्ष आदरणीय बुलंद पटेल, तसेच इतर सर्व सदस्य यांचे आभार मानते. तसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई मॅडम, तसेच CEO तानावडे सर यांचे देखील आभार मानते आणि या शाळेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. ज्ञानदा शिक्षण संस्थेची आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही भारतीय संस्कृती आणि सर्व धर्म समभाव जपणारी शाळा आहे. पुस्तकी ज्ञान तर आहे, पण मुलांवरती संस्कार घडवणं हेही तितकेच महत्त्वाचं आहे. आणि आज आझादीचं अमृत महोत्सवानिमित्त आम्ही मुलांसाठी ज्या ज्या आपल्या क्रांतिकारकांनी किंवा समाजसुधारकांनी आपले प्राणांची आहुती देऊन किंवा सर्वस्वी त्याग करून जे आपल्या भारतामध्ये आमूलाग्र बदल घडवले किंवा स्वातंत्र्य मिळवलं, त्यांची अशा लोकांची माहिती मुलांपर्यंत पोचणं गरजेचे होतं. अशासाठी आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. मुलांचा चौफेर विकास व्हावा म्हणून आमची शाळा नेहमीच प्रयत्न करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या शाळेमध्ये मलखांब म्हणा, रोप मलखांब म्हणा, धनुर्विद्या म्हणा, रायफल शूटिंग असेही उपक्रम घेतले जातात मुलांसाठी. तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखे कोर्सेस या ठिकाणी घेतले जातात आणि त्या माध्यमातून मुलांची चौफेर प्रगती कशी होईल हे साध्य केलं जातं. 75वा स्वातंत्र्य दिन देशभर साजरा होत आहे. त्यासाठी आझादी के अमृत महोत्सव यानिमित्त देशभर सर्व ठिकाणी 9 तारीखपासून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजले जातात. त्याच धर्तीवर आपण ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल मार्फत आपण आज देशभक्तीपर ज्या ज्या व्यक्तींनी त्याग केलेला आहे आपल्या देहाचा, तर त्या व्यक्तींचा आपण आठवण म्हणून त्यांचं एक लोकांपर्यंत हे पोचण्यासाठी आपण आज आयोजन केलं. त्यासाठी आपण सर्व मुलांनी खूप छान आयोजन केल्याबद्दल त्यांचंही मी आणि आपल्या सर्वांचं देशभक्तीपर असंच सर्वांनी तेवत ठेवावी अशी मी सर्वांना विनंती करतो.